हर्षल मुंडे सर, मॅन फ्रॉम किल्ला रोहा. धन्यवाद. मी आमंत्रित करेन आदरणीय राजेशजी कदम साहेब, शिवसेना तालुका प्रमुख यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आमंत्रित केलं आदरणीय अभिजीतजी टेंबे साहेब यांच्या माध्यमातून मी विनंती करेन साहेब आपलं हार्दिक स्वागत. माजी नगरसेवक सुनीलदादा पवार साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपलेही विशेष करून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. या सामन्याकडे बढियात महत्वाचा सामना, सेकंड सेमी फायनल, आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या दक्षिण रायगडाचा एक उत्कृष्ट आवाज आणि माणगावकरांचा आपला हक्काचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या आपण रोह्याच्या किल्ल्याचे अर्थात हर्षलजी मुंडे यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. सन्माननीय सुवर्णताई हर्णेकर आणि त्यांच्या समवेत सुगंधताई हर्णेकर आणि प्रशांतदादा हर्णेकर साहेब इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतात. साहेबांच्या वतीनं निश्चित हर्णेकर फॅमिलीच्या वतीनं दरवर्षीच माणगाव प्रीमियर लीगला खूप चांगला प्रतिसाद किंवा पाठबळ मिळतं आणि आज हे दोन्ही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत. आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. पोलीस कॉन्स्टेबल सन्माननीय रणवीर साहेब सुद्धा इथे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. काय झालं, आवाज कसला येते? बंद आहे. या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चहूबाजूचा क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले आमचे सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती जुडलेले सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर लाईव्ह प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या चळवळीचा साक्षी देणारा हा माणगाव तालुका आणि हे माणगाव शहर आणि या माणगाव तालुक्यामध्ये रंगणारी ही माणगावकरांची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजे माणगाव प्रीमियर लीग आज अंतिम क्षणामध्ये येताना पाहायला मिळते. शेवटचे काही सामने बाकी राहिले, दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विजयाच्या खूप सारा आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जसा या माणगाव तालुक्यामध्ये शेतकरी आजही आपण जर पाहिलं तर आपली जमीन, परंपरा आणि संस्कृती जपतोय ना, तसंच क्रिकेटचा वारसा किंबहुना क्रिकेटची परंपरा या क्रिकेटच्या या संपूर्ण आमच्या आयोजकांनी जपली. ही परंपरा जपत असताना, हे अनुशासन जपत असताना ही स्पर्धा यशाकडे निघाली आहे. सेमीफायनल नंबर 2 आणि पहिलाच बॉल मिस टायमिंग. बॉल अवेत. या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट ऋतिक सुर्वे 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. हे माणगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. थँक्यू. यस, पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विकेट त्यांना पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का आपण पाहिला आणि ऋतिक सुर्वे सारखा हा मोठा धक्का सोसण्याची ताकद आहे का आता AB वॉरियर्सच्या टीमकडे? षटकातील पुढचा बॉल अर्षद हुरजुक. हो यावेळेला अति वेगाचा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं एसटी रक्षकाचा वेध घेताना डॉट बॉल. नगरसेवक सन्माननीय सचिनजी बोंबले साहेब इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतात. माणगाव प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य पर्वामध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. हर्षद हुरजुक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल
हो बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता. शेवटच्या क्षणी व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. अवंतर स्वरूपानं या मॅचचा अकाउंट ओपन झालंय. धाव गती मात्र आपण जर पाहिलं तर इथे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाल्या. एक धावेनं सुरुवात श्री गणेश झाला. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल या वेळेला आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंडेड झाले होते आणि शेवटच्या क्षणी बॉलनं एज घेतली आणि तदनंतर कॅच सुद्धा हर्षदनं पकडली जाते. विकेट क्रमांक 2 पुनश्च एकदा 0 वरती निखिल साखेबाद. मनी केला एक प्रयोजन, आता हवा कशाला शीजन, लय मानाचं हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन, क्रिकेट वीरांची लागली हरी जिल्ह्यात गाजतंय आमची माणगाव प्रीमियर लीग. यस, निश्चितपणे जिल्ह्यात गाजतीय माणगाव प्रीमियर लीग. मैदानाच्या आतमध्ये गाजणारा खेळ करतायत माऊली एंटरप्राइजेस इंदापूरची टीम. एबी वॉरियर्स आणि माऊली एंटरप्राइजेस इंदापूरचा हा खेळ, या दोन टीम मधली दुसरी सेमी फायनल आपण पाहतोय, जिथे सूरज पाशीलकर अजूनही शांत उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडला तो खेळताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू कुंभारवाड्याचा आपण जर पाहिलं तर कुंभारआळीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. शुभम मसिलकर. आता खेळावं लागेल. आपण म्हणतो ना की स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल शुभमला आणि त्याच्या टीमला, तर आणि तरच माणगावकर प्रसिद्धी देतील. सेमीफायनलची मॅच. फुल टॉस सडवा बॅटनं हलक्यातनं स्टिअर केलेला पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल स्टिअर होताना पाहायला मिळेल आणि बघता बघता एक धाव अगदी लिगली या मॅच मध्ये येताना पाहायला मिळाली. बॅटमधून एक धाव आली शुभमच्या, तिथून टीमची धावसंख्या 2 वरती पोहोचताना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झाला. हर्षद उर्जुक या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी करतात. सर 4 बॉल झालेत का? यस, 4 बॉलचा खेळ होताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षद. हो यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी मोठी अपील होताना पाहायला मिळाला. अपील मध्ये आत्मविश्वास खूप सारा कमी पाहायला मिळाला. उत्साह बराचसा दाखवला गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे चालली आहे. आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे. आता तळ साचवावा लागेल. धावांचा तलाव इकडे मात्र बनवावा लागेल. किंबहुना या धावांचा जो काही तणाव आहे, धावांचा तोटा झालाय एबी वॉरियर संघाच्या खेमामध्ये, त्यात धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. मागील मॅच मध्ये 80हून अधिक धावा बनवल्या होत्या क्वालिफायच्या मॅच मध्ये. आता सेमीफायनल खेळताना थोडे कमी पडताना पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल मिडॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक वेगाने डिरेक्ट हिटचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी अपयश आले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. एक प्रयत्न केला, अनेक प्रयत्न करा, एकदा तरी यश निश्चितपणे तुमच्याही हातामध्ये येणार आहे आणि त्यासाठी वारंवार प्रयत्न मैदानावरती केले जातात. आता ज्या वेळेला आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेला सगळ्याच मॅचेस आपण नशिबावरती सोडून देतो. प्रत्येक खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, आपण सगळ्याच गोष्टी नशिबावरती अवलंबून राहतो. पण हातावरती दडलेल्या ज्या रेषा आहेत, त्या रेषावरती आपण भविष्य अनुभवण्यापेक्षा त्याच हाताने कष्ट करताना किंवा त्याच हातामध्ये बॅट घेऊन प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती संघर्ष करून स्वतःचं नशीब बदलवा. आणि आता तेच करावं लागणार आहे एबी वॉरियर्स टीमच्या या प्रत्येक खेळाडूला. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर वरचढ दर्जाचं क्रिकेट खेळतात. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना टीम खेळपट्टीवरती एबी वॉरियर्स टीमचा सरसेनापती किंवा महत्वाचा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, सूरज पाशीलकर, तोपर्यंत या मॅचचं चित्र कधीही पलटू शकतो. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेला फक्त बॉलला ढकललं जात आहे. सिंगल वरती जास्तीचा विश्वास किंवा जास्तीचा भरोसा या मॅच मध्ये दिला जाईल आणि त्याच एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती 5 या आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळाली. आणि निश्चितपणे 5 धावा धावफळकावरती आपण पाहतोय.
2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. बॉलिंग मार्क वरती रुपेश पवार आपण पाहतोय. रुपेश पवार त्याचे तिखट वार गोलंदाजीचे आपण पाहतो. त्यानं मॅच मध्ये प्रत्येक वेळेला पलटवार आणलेला आपण पाहिला. वाह, अजून एक चांगला बॉल. ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू अगदी खोलात टाकलाय. ब्रह्मास्त्र वापरला जातोय. आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान होतो. एक म्हणजे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. त्याच दर्जाचा परफेक्ट यॉर्कर मैदानावरती आपण पाहिल्या. रुपेश हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप. अगदी साधा सोपा लॉलीपॉप झेल मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. रुपेश पवारनं तर बॉल चांगला फेकला होता. किमोना या मॅच मध्ये अडथळा दूर करण्याचा प्रयत्न खेळला आणि शेवटच्या क्षणी रुपेश ची मेहनत आणि त्या मेहनतीवरती विशाल पानवलकरनं पाणी फिरलंय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानावरती आपण जर पाहिलं तर बघता बघता एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती मिळाली आणि त्या 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पोहोचली आहे तब्बल 6 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. शुभम मसिलकर 3 बॉलमध्ये 3 वरती खेळतोय तर सूरज पाशिलकर 4 बॉलमध्ये 1 वरती. डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर तिथून पुढे डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचा आपण जर विचार केला ना तर धावांचा वेग थांबला गेलाय. संघर्ष खूप मोठा चालू आहे. रिप्ले मध्ये या सगळ्या घडामोडी आपण पाहूया. बॅटर स्टफल झाले त्यानंतर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मग वाईड लाईनचा वापर करत असताना रुपेश बॉलिंग करतात. फटका चांगला खेळला जातो. ऑन साइडला बॉल चाललाय. लॉंग लेग फाईन लेग सीमा रेषेच्या पार. शुभम मशिलकर याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगावमध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगावमध्ये आवाज. यस, पुढचा बॉल 10 धावा धावफलकावरती. ब्लॉक होल पद्धतीचा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर तिथे मात्र आहेत आणि बघता बघता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळाली आणि एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत 5.50च्या सरासरीचा खेळ मैदानावरती चालू आहे. आज आपण जर पाहिलं तर 14 तारीख माणगाव प्रीमियर लीगचा अंतिम दिवस. 14 तारीख खूप सारी महत्वाची आहे. 14 तारीख म्हटलं की कपिल देव यांची झिम्बाब्वे विरुद्ध ऐतिहासिक 175 नाबाद धावांची खेळी निश्चितपणे त्याच 14 तारखेला पाहायला मिळाली. 14 डिसेंबर 2013 म्हटल्यानंतर भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीचा विजय निश्चितपणे सगळ्यांनाच आठवेल. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर परदेशी खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजीची दमदार कामगिरी सुद्धा निश्चितपणे त्या दिवसाची आठवेल. आणि अशा विविध आपण जर पाहिलं तर घडामोडी या 14 तारखेला घडल्या. आणि अजून एक ऐतिहासिक दिवस म्हणजे माणगाव प्रीमियर लीगचा फायनलचा दिवस म्हणून आपण आवर्जून याही दिवसाकडे पाहणार आहोत. चित्तथरारक स्पर्धा. 11 बॉलमध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. निश्चितपणे आपण जर विचार केला तर 14 तारीख सांगते संजयजी परिस्थिती किती कठीण असो, एक डाव एक दिवस एक क्षण इतिहास बदलू शकते आणि माणगावकर त्याच्यासाठी एक एक पाऊल टाकतात पुढे. इतिहास सगळ्यांनाच बदलायचा आहे आणि माणगावच्या युवा खेळाडूंना प्राधान्य देणारी ही माणगावची स्पर्धा. इतिहास बदलायचा आहे, सगळ्याच फॉलोअर्सचा इतिहास बदलायचा आहे, या युट्यूब वाहिनीवरती प्रेक्षकांचा आणि मैदानाच्या चहूबाजूला गर्दीचा. इतिहास मोडीस आणायचे आहेत. हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अनोख्या पद्धतीने बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेलाय. थोडे फिंगर रोल केले होते. हर्षद उर्जुक मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. तो वेगळ्या रंगात आहे, तो वेगळ्या डंगात आहे. त्याचा फॉर्म, त्याचा क्लास, त्याचा जो जल्लोष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना तो मात्र चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. आतापर्यंत त्यानं 7 बॉल टाकले, 3च धावा खर्च केल्या, 2 विकेट संपादन केल्यात. समोरचा बॉल आडवा बाटणं, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑनला पकडले गेलेत आणि हर्षद उर्जुकच्या नावावरती ही 3री सफलता. शुभम मशिलकर मैदानाच्या बाहेर. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान. थँक्यू मानगावची शान. थँक्यू सो मच. त्याचबरोबर महत्व विकास दादा गायकवाड यांच्यामध्ये शुभमने जो चौकार लगावला गेला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार आहोत मॅच संपल्यानंतर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
आपण म्हणतो ना, खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, काही माणसं मैदानावरती येतात किंवा काही माणसं आयुष्यामध्ये येतात, काही साथ देतात तर काही साथ सोडून सुद्धा जातात. आणि तसंच काहीतरी मैदानावरती नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून सूरज पाशीलकर म्हणतोय, मैदानाच्या आतमध्ये काही बॅट्समन येत आहेत, ते मैदानावरती खेळत आहेत, ते मैदानाच्या बाहेर जातात, पण मला साथ देण्यासाठी कोणी तयार नाहीये. मी खंबीरपणे मैदानावरती उभा राहून धावा बनवेल, यासाठी माझं मनोबल वाढवण्यासाठी आज कोणी उभा नाहीये. आणि म्हणूनच माझा संघ अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या 11, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅट्समन मैदानावरती सादिक परदेसी. सादिक आडवा बॅटने फिरकवताना पाहायला मिळतात. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सादिक आले, बॉलकडे पाहिलं आणि बॉलला फेकलं सीमारेषेच्या पार. चौकार. थँक्यू. त्याचबरोबर पाहतोय योगेश स्पोर्ट्सचे सर्व योगेशजी बोनकर यांच्यामधून देखील आपण पाहतोय जवळपास 25 लकी ड्रॉचे कुपन त्यांनी खरेदी केलेले आहेत आणि आम्हाला देखील योगदान केलेलं आहे. त्यामुळे विनंती असेल योगेशजी बोनकर, आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक सरचे स्वागत. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. हर्षद वरती आक्रमण चढवलं जाते. पहिला चौकार आला त्याच्या अगेन्स्ट. हो, सन्मानजनक फटका खेळायचा होता. अगदी फक्त आणि फक्त बॅटचा फेस क्लोज करावा लागला होता. अशा पद्धतीचा किंवा अशा थाटणीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली बॉलिंग आपण जर पाहिलं तर मैदानावरती आतापर्यंत. आणि 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हर्षद उर्जुक मैदानावरती ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, आणि हर्षद नावाचाच अर्थ आहे नेहमी सकारात्मक विचार करणारा, लोकांना प्रेरणा देणारा. आणि आज मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या प्रेरणा त्याच्या माध्यमातून दिल्या जातात. किंवा विजयाची गोडधोड माझ्या टीमला मिळवायची आहे, अशा पद्धतीचा पहिला आणि प्रत्येक बॉल त्याचा प्रेरणादायी राहिला टीमसाठी. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण होतं ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेला. चेंडू सीमा पार. सूरज पाशीलकरच्या बॅटमधून चौकार. निलेश दादा केसरकर नेतृत्व लय दमदार, शांत स्वभाव यस, मैदानावरती आता सूरज सांगतोय, आता मला संयमाचे बांध फोडावे लागतील. कारण की सादिक मैदानावरती आला, मी म्हटलं होतं त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. जसा सादिकनं चौकार खेळला, जशी सूरजला स्ट्राईक मिळाली, त्याच्या बॅटमधून सुद्धा चौकार आलाय. आता मॅच ऑन होणार. धाव फळकावरती 20. षटकातील शेवटचा बॉल. फुल टॉस, बीमरचा कॉल झालाय. बॉल हवेत आणि निश्चितपणे तिथे मिळेल 1 धाव. नो बॉल होता, नो बॉल वरती 1 धाव येताना पाहायला मिळाली आहे. आता हर्षदची लाईन आणि लेंथ बिघडताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया नक्की काय घडलं. कमी गतीचा टाकायचा होता बॉल, पण तो अगदी शरीरावरती आला. आपण म्हणतो ना की एखादं गाणं ऐकायचंय तर ते एखाद्या गोलंदाजाला सूर गवसला ना की गाणं खूप छान होतं आणि ऐकायला मजा येते. आणि हर्षद आतापर्यंत आपण म्हणतो ना की गोलंदाजाला सूर गवसला की गोलंदाजी किंवा त्याचे चेंडू हे मात्र खूप चांगले बघायला मिळतात. आतापर्यंत त्याला सूर गवसला होता की म्हणून तो सरळ रेषेमध्ये सुरामध्ये गोलंदाजी करत होता, पण त्याच वेळेला कुठेतरी जास्तीचा बेस वाजलाय, गाण्यामध्ये बदलाव झाला, बॉलिंग मध्ये चुकीची दुरुस्ती करावी लागेल. फ्री हिटचा बॉल आक्रमण करायचं होतं. समोरच्या दिशेला बॉल चाललाय गोळीच्या वेगानं, फिल्डर तिकडे आहेत, पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सादिक परदेसी त्याच्या बॅटमधून चौकार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. थँक्यू. थोड्याच वेळा पाहतोय मानगाव प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष तथा सरपंच ग्रुप ग्रामपंचायत करवली संतोषभाई कडदर साहेबांची एंट्री अर्थात आगमन होणार आहे. संतोषभाई कडदर साहेब आपलं मानगाव प्रीमियर लीग 2025च्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. सगळ्यांनीच मात्र भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेला. आणि निश्चितपणे सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 26 धावा धावफळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता सूरज खेळतोय, त्याच्या साथीला सादिक खेळतोय. अल्ताफ दादा दनसे स्टँड आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षक वर्ग आणि स्वतः या स्पर्धेचे सर्वे सर्वा किंवा या मैदानाचे सर्वे सर्वा सन्माननीय अल्ताफ दादा दनसे यांना सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षकांमध्ये बसून ते सुद्धा या सगळ्याचा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या स्वतःच्या मैदानावरती तालुक्याची स्पर्धा आणि एवढं मोठं आयोजन किंवा एवढा प्रचंड प्रेक्षक वर्ग आज या मैदानावरती आल्यानंतर त्यांना सुद्धा
बराचसा आनंद होत असेल. बॉलिंगसाठी उमेश कोंडविलकर या संपूर्ण टीम मध्ये माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाचा फिरकीचा वारसा जपला. गोलंदाजीची जादू ही किमया त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल, समोरचा बॉल, त्याच्यावरती हेलिकॉप्टर चढवण्याचा प्रयत्न, तो हेलिकॉप्टर क्रॅश झालाय लॉंग ऑफला. विकेट येताना पाहायला मिळते. मोठा धक्का, या मॅचची गोल्डन विकेट. सूरज पाशिलकर मैदानाच्या बाहेर. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे माणगाव प्रीमियर लीगचा थरा. नवीन फलंदाज मैदानावरती रोशन वालम दाखल होताना पाहायला मिळतात. आता लढावं लागणार आहे, आता भिडावं लागणार आहे, आता या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून दाखवावा लागणार आहे. मग सादिक असतील किंवा मग रोशन वालम असतील. ही मॅच अडचणीमध्ये सापडली आहे. ही मॅच मात्र आता प्रश्नचिन्हांमध्ये अटकली आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग आता आतुरतेनं वाट पाहत असेल की या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे, पण त्या धावा थांबवल्या गेल्यात. धावांचा दुष्काळ आपण म्हणतो ना, की म्हणा धावा सुखवल्या गेल्यात आणि या मॅच पासून धावांना रोखण्याचा प्रयत्न. उमेश कोंडविलकर पहिल्याच बॉलवरती विकेट. हो, यावेळेला भन्नाट वेग पाहायला मिळतं. यावेळेला अगदी वेगाचा बॉल पुढे टाकला. फुलर लेनचा बॉल म्हणजे बॅटरला जास्तीची संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न आणि तिथे फसवण्याचं मानस आणि त्याच्यामध्ये धाडसी निर्णय यशस्वी ठरताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता. उमेश कोंडविलकर शांत आहेत, संयमी आहेत, पण जेवढे माणसं शांत असतात ना तेवढेच ते आक्रमक होतात. ते सुद्धा फटका खेळला गेला. पुन्हा बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक रुपेश पवार कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एका विकेटचं पतंग. रोशन वालम आले, ते मैदानाच्या बाहेर तसेच्या तसे गेले. बाद. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे माणगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे, रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड. बस थँक्यू. मी पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांचं लक्ष वेधेन की आता फक्त काही मिनिटं राहिली आहेत, ती म्हणजे लकी ड्रॉचं कुपन त्यानंतरला बंद होईल. 200 रुपयाचं कुपन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जवळपास 80,000 रुपयाची बाईक आम्ही संपूर्ण कमिटीच्या वतीनं देत आहोत. त्यामुळे आता काही मिनिटं बाकी आहे, त्यानंतरला बंद होणार आहे आणि त्यानंतरला फायनलच्या मॅचच्या नंतर तो भाग्य विजेता कोण असेल जो एकदम बातवे 2 व्हीलर बाईक आपल्या घराच्या समोर लावेल. मॅच मध्ये रंग भरावे लागतील. सादिक परदेशीला आता खेळावं लागणार आणि त्याच्या साथीला खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. ओमकार मैदानाच्या आतमध्ये. हे खेळाडू कक्ष शांततेमध्ये पसरले. AB वॉरियर्स. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय सरपंच कार्याध्यक्ष मानगाव प्रीमियर लीग संतोषभाई गडदर साहेबांची एंट्री होताना बाहेर मिळते. त्यांच्या समवेत या मैदानाचे सर्व अल्ताफ दादा धनसे साहेबांची आपल्याला एंट्री होताना बाहेर मिळते. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेली आहे. हो टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत थँक्यू. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय रमेशजी मोरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत हे सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आज मात्र आपल्याला आवर्जून होताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच वेळेला आपण पाहतोय पत्रकार अजितदादा नाडकर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आपण स्क्रीनवरती पाहतोय आमचे कार्याध्यक्ष संतोषभाई गडदर, त्याच वेळेला रमेशजी मोरे साहेब आणि अल्ताफदादा धनसे या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा जाणार कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंदरीत आपण पाहतो ऑन स्क्रीन पाहायला मिळतात बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव किंबहुना माणगाव तालुक्यामध्ये
26 धावा आहेत. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. संतोषभाई खडतर साहेब त्याच वेळेला अल्ताफ दादा सुद्धा इकडे दाखल होताना पाहायला मिळतील. 26 धावा. फुल टॉस शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. इथे मात्र एक ताकद बरा खेळाडू किंवा त्याच्या बॅटवरती बॉल आल्यानंतर सातत्यपूर्ण मोठेच फटके बघायला मिळतात. तोच खेळाडू शुभम महाडिक मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळतात. हे आमचे सगळेच मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतील. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. निश्चितपणे आपण आलात या स्पर्धेला एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली या फायनलच्या दिवसामध्ये. दिवस रात्रीचा क्रिकेटचा हा सोहळा रिवर्स. यावेळेला रिवर्सचा फटका खेळला जातोय. बॉल चाललाय जमिनीला घासत पुसत सीमारेषेच्या पलीकडे. सादिक परदेशीच्या बॅटमधून हा चौकार. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय माणगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर थँक्यू डीजे. कौतुक करावं लागेल उमेश यांचं. 5 धावा फक्त खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. सादिक परदेशी मैदानावरती इम्प्रेस करताना पाहायला मिळाले. 31 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरती पाणी पाठवा. 12वे खेळाडू आपण पाणी घेऊन जा. हे सगळेच मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहताना पाहायला मिळतात. सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आज माणगाव प्रीमियर लीगचा दैवित्यमान सोहळा आपण पाहतोय. या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आलात. आपलं हार्दिक स्वागत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होत्या. आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. चला समीरची महाडिक कुठे असेल आपण या लकी ड्रॉ साठी आपण पाहतोय खूप प्रेक्षक वर्गांनी गर्दी केली आहे. समीर महाडिक आपण कुठे असेल आपण लगेच या. आणि त्याचवेळेला मुकुलजी मेहता आपण देखील या. लकी ड्रॉ साठी खूप प्रेक्षक वर्ग यस काम सुरू आहे. विनंती असेल खूप सारी गर्दी होते परंतु आपण यस दुसरा बुक असेल तर गणेश दुरकर आमच्या समेत जोडले जातील. चला आहे अगदी व्यासपीठावरती आपण पाहतोय सगळेच दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध क्षेत्रामधील हे सगळे दिग्गज मान्यवर आज मात्र आवर्जून उपस्थित राहिले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मानगावकरांची स्वप्नातली स्पर्धा आपण पाहतोय मानगाव प्रीमियर लीग 2025. स्क्रीनवरती हे सगळेच आमचे मान्यवर आता मात्र एकत्रितपणे व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वागत करूया सगळ्या जणांचे जमलेल्या आमच्या या सगळ्याच मान्यवरांचे ज्यांच्या येण्यानं हे संपूर्ण व्यासपीठ खुललं आणि ज्यांच्या येण्यानं निश्चितपणे माणगाव प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य सोहळ्याला आपण जर पाहिलं तर एक वेगळीच ऊर्जा मिळाली. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान होऊन साहेब आपण सर्वांनीच या सेमीफायनल दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचचा आनंद घेऊया. मैदानावरती सादिक परदेशी जो खेळ करतोय ना 4 बॉलमध्ये 13 किंवा सादिक परदेशीची बॅट किंवा सादिक परदेशी एकच म्हणतोय की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन मी आणि पुन्हा लढेन मी कारण की विजयाची ही ट्रॉफी उचलल्याशिवाय आज मला काही झोप नाही. आज त्याला जिंकायचं आहे, त्याला लढायचं आहे, त्याला इकडे जिंकण्यासाठी तो सातत्यपूर्ण प्रयत्न करतोय. जरी सगळे फलंदाज बाद झाले असले तरी तो एकटा उभा आहे आणि तो विजयाची गोडधोड निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ओमकार घोसाळकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी एक चांगला बॉल फेकताना पाहायला मिळाला आणि हा बॉल निर्धाव स्वरूपाचा. ओमकार घोसाळकर. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघ थांबायला तयार नाहीये. वेगवेगळ्या अनोख्या आपण जर पाहिलं तर खडखड रस्त्याचा प्रवास त्यांनी केलाय आणि मग येणारे समोरचे जे काही मोठे छोटे अडथळे आहेत ते मात्र असे उचलले आणि अलगद बाजूला ठेवून विजयाच्या उंच उंच शिखरांकडे ते सरळ सुसाट निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांना जिंकायचं ही स्पर्धेला. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल खोलात फेकला. पंचांकडे मोठी अपील. लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये शुभम महाडिक सुद्धा बाद. मनी केला एक प्रयोजन आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. थँक्यू.
होताचं नव्हतं मैदानाच्या आतमध्ये झालेलं पाहायला मिळालंय. सादिकला साथ द्यायला कोणी तयार नाहीये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. अंकित निंगावलेची वाट पाहत होते त्याचे समर्थक, कारण की तो जास्तीचं क्रिकेट ओपनिंग वन डाऊन अशा नंबरवरती खेळतो, पण आता तो तब्बल 8व्या क्रमांकावरती बॅटिंगला आलाय. समोरचा बॉल मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अनिकेत इंगावले जसे मैदानावरती आले आणि पुन्हा 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. एका मागोमाग एक दुसरा अजून एक धक्का. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान शिवबाचे वरदान. थँक्यू दादा केसरकर नेतृत्व लय दावला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 31 वरती 8 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. आपण म्हणतो ना की जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळेल ना मिळेल तो तर नशिबाचा भाग आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आता मैदानावरती AB वॉरियर संघाला हेच करावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, शेवटपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे आणि शेवटपर्यंत धावा बनवावा लागतील, तर आणि तरच या मॅच मध्ये टोटल एक चांगली पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 31. गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. यावेळेला मात्र आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉलला हवेत उडवलं जाते. बॉल मिड ऑफ मधून लॉंग ऑफला निघेल, तद्वर मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील आणि 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 32 या आकड्यावरती. बघा, मी प्रेक्षकांना आदरपूर्वक विनंती करेन की आपण जर व्यासपीठावरती आसनस्थ झाला असाल तर आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन आसनस्थ व्हा, ही कळकळीची विनंती आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. छोटीशी सूचना ती जशी तशी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बरेचसे मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती इथे उपस्थित राहणार आहेत, तर आपण या व्यासपीठावरती आपण मान्यवरांसाठी जागा उपलब्ध करा विनंती करतोय. आपण जर स्वतःहून जागा रिकामी केली तर खूप बरं होईल, अथवा आयोजक तिथे येतील आणि मग तुम्हाला उठवतील, हे बरं नाही वाटत आहे. या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. तुम्ही सहकार्य कराल आणि तुम्ही करताय म्हणून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल ओमकार घोसाळकर मैदानावरती बॉलिंग करतोय. नो बॉलचा इशारा आलाय, नो बॉलचा कॉल होताना पाहायला मिळेल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. धावत असताना जास्तीच्या वेगानं धावत असताना पाहायला मिळाले आणि तिथे मात्र नो बॉलचा इशारा. खूप छान अंपायरिंग JP पॅनल, आमचे तिन्ही पंच अगदी लक्ष केंद्रित करून आपण जर पाहिलं तर हे निर्णय देतात. प्रशांत देसाई सरांच्या माध्यमातून निर्णय आला. स्क्वेअर लेग अंपायर अभयजी पाटोळे सरांना आपण पाहतोय. हे दोन्ही पंच मॅन फ्रॉम अंबरनाथ. आणि बघा ना, क्रिकेटची नाळ त्यांची किती जुडली. अगदी लहानपणाचे हे मित्र आहेत आणि ते आता मैदानावरती अजूनही सोबत अंपायरिंग सुद्धा करतात. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, धाव घ्यायचीच नाहीये सादिक म्हणतात. फक्त आणि फक्त डॉट बॉल खेळायचा. फ्री हिटचा बॉल डॉट खेळलाय म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये धमाके बघायला मिळणार का? सादिक परदेशीनं घेतली शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक. या शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल सगळ्या घडामोडी पाहिजेत, पण त्याआधी या मॅच मध्ये एक वेगळी ऊर्जा मिळवण्यासाठी डीजे कडून एक सुमधुर संगीत ऐकूया. असा गेलो आणि असा आलो. हो टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजतय मानगाव या शहराला. यस, मानाची प्रीमियर लीग गाजते या माणगाव शहराला. पण चर्चा आहे या स्पर्धेची संपूर्ण या रायगडाला. रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण चर्चा आपल्याला पाहायला मिळते एका तालुक्याची.
कारण की सगळीकडे स्पर्धा चालू जरूर आहेत, पण डे नाईट स्वरूपाची स्पर्धा माणगावमध्ये खेळली जाते आणि या माणगावची चर्चा सगळीकडे आहे. मग रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सुद्धा इकडे उपस्थित राहिलेले आपण पाहिले. त्याच वेळेला सगळेच मात्र आमचे मान्यवर सुद्धा उपस्थित राहिलेले आपण पाहिलेत. सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. सादिक परदेशीनं स्ट्राईक आपल्या हातामध्ये घेतली. हो इथे मात्र कॅच ड्रॉप, हे अपेक्षित नव्हतं. झेल सुटल्यानंतर बॉल फाईन लेगला निघालाय. फिल्डर आहेत तिकडे, बघता बघता चांगली फिल्डिंग, बॉलची फेक होताना पाहायला मिळेल आणि तिथून पुढे धावसंख्येत 2 वाढ. धावा धावफळकावरती तब्बल 36. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. यदा कदाचित आता एबी वॉरियर्स संघाचे समर्थक एकच म्हणत असतील सादिकला, लढ रे तू मैदानावरती, लढ रे तू. आता लढावं लागणार आहे, कारण की शेवटपर्यंत तू लढलास, तू भिडलास तर आणि तरच 40 अधिक किंवा 50 धावा होतील. बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, अंगलट आलाय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. जिग्नेश मात्र चांगल्या दर्जाची कामगिरी करताना पाहायला मिळतात. जिग्नेशने इम्प्रेस केलंय. युवा खेळाडू, अगदी 15 वयाचा खेळाडू आहे आणि वयाच्या 15व्या वर्षी तो तालुक्याची स्पर्धा खेळतोय. आणि तालुक्याची स्पर्धा खेळत असं नुसता तो खेळत नाहीये, तो गाजवतोय, स्वतःच्या नावाची छाप उमटवतोय. पुन्हा बाहेरचा बॉल, फॉलो केलं होतं बॉलला, पण आता बराचसा बाहेर निघालाय. आणि मात्र पंचांनी कळवलंय की आपण म्हणतो ना की माणगावला एक्सप्रेस गाड्या सगळ्याच थांबतात, पण कधी कधी अनाऊन्समेंट होत असताना असं होतं की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती चालली आहे. तशाच्या घडामोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टिक वरती येणारा बॉल अचानक बराचसा बाहेर गेलाय आणि तिथे मात्र व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती झाली आहे. पुढचा बॉल यावेळेला सादिक परदेशी त्याच्या बॅटमधून आलाय. हवाई हल्ला, हवाई आक्रमण, 6 धावा. हो टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय माणगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार थँक्यू डीजे. यस, आपण म्हणतो ना कधी कधी देव आपली परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आणि आज मात्र मैदानावरती सादिकनं या मॅचची परिस्थिती बदलली आहे. त्याची मानसिकता वेगळी आहे. टप्पा पडला, बॉल बाहेर निघालाय. तिथे क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या आहेत. धाव घ्यायचीच नाहीये सादिकला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. सादिक म्हणतोय जे काही करेन ना ते मी एकटा करेन. एबी वॉरियर्सचे सर्वेच जे काही समर्थक असतील ते सुद्धा एकच म्हणत असतील, आता आमचा एकच वादा मैदानावरती, सादिक दादा जे काही करेल तो तोच करेल. आणि म्हणूनच त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. खेळावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. सादिकला धावा बनवायच्यात 50 पर्यंत तरी टीमला घेऊन जायचं आहे आणि तेच प्रयत्न मैदानावरती आपण जर पाहिलं तर केले जातात. धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत 44 धावा आल्यात. एक मोठा फटका, एक फायटिंग स्कोर उभा करून देईल एबी वॉरियर्सच्या टीमसाठी. पुढचा बॉल, टप्पा पडला, बॉल बाहेर चाललाय. यस, पुन्हा पंचांकडे सगळे पाहतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपाची धाव. आता जल्लोष व्हायला लागला. आता एबी वॉरियर संघ म्हणतोय यदा कदाचित या मॅच मध्ये आमचं वर्चस्व नाही, पण या मॅच मधून आम्ही कुठेतरी मागे चाललो होतो किंवा पाठी येत होतो, पण तिथूनच आता आम्ही पुढे यायला लागलोय. एक पाऊल आमचं चांगल्या धावगतीच्या दिशेनं चाललंय. टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती पोहोचली. 45 धावा. आज टीमनं दाखवलेला विश्वास, निजामपूर विभागाचा हा महत्वाचा खेळाडू जो ऍज अ बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो, तो आज बॅटिंग सुद्धा खूप छान करतोय. नाव त्याचं सादिक परदेशी. पुढचा बॉल, जिग्नेश पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने धावा येत होता, बॅट उलटी केली आहे, अंगलट येताना पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची घोषणा पहा. रोह्यावरून रोहा ऑफिशियल जो इंस्टाग्रामवरती पेज आहे त्यांच्या माध्यमातून रोह्याचे ॲडमिन ओमकार राणे आणि किरण मोरे यांच्या वतीनं माणगाव प्रीमियर लीगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे सुद्धा आभार. आणि शेवटच्या बॉलवरती बॅटची एज, शेवटच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये, शेवटचा बॉल बाकी आहे, माफी असावी. इथे मात्र 5व्याच बॉलवरती सादिक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. डीजे बालाचा आवाज
फायनल क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग 9 फलंदाज बाद झालेत 45 या आकड्यावरती 45 धावेवरती 9 फलंदाज बाद झाल्यानंतर आता संघ अडचणीमध्ये शेवटचा बॉल येणं बाकी आहे जिग्नेश 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केला शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा हो शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळाला तिथे हिट झाला नाहीये पण हरकत नाही शेवटच्या क्षणी एक धाव तर मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का हास्यमय क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालं पण शेवटच्या क्षणी मात्र धाव न घेण्याचा निर्णय झाला एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 46 आणि 47 धावांची 22च्या स्वरूपाची सिंगल होती यस थँक्यू सो मच सर या सगळेच इशारे कारण की आम्ही सातत्यानं म्हणतो हास्यमय क्रिकेटमध्ये की आमच्या युवा किंवा यंग टॅलेंटेड खेळाडूंना कॉलेजमधले इशारे आणि आमच्या समालोचन कक्षाला आमच्या पंचांचे इशारे खूप महत्वाचे आहेत आणि इकडे मात्र पहा प्रेक्षक वर्ग आनंद व्यक्त करतात माणगाव प्रीमियर लीग भरपूर सगळ्यांनाच आवडली आहे आणि सगळ्यांनीच मात्र या स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय कारण की एवढा दिमागदार दैवित्यमान सोहळा तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी आलाय आणि आज निश्चितपणे ही स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे दुसरी सेमीफायनल या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते दुसरा डाव आपण पाहणार आहोत आणि या दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन या संपूर्ण महाराष्ट्राचा गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे जयजी भोसले सरांचा आवाज या ऐकूया दुसऱ्या डावामध्ये धन्यवाद मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान राहुल दादा बकमनी केला त्यांचा मानपान नाक्या नाक्यात मानगाव तालुक्यात हे ध्यान लय धिंगाणा घालतय कडक आमचं गाण गोरे गावाचं टॅलेंट रोहित रातवडकर संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशाचा हा सागर पाशील कर केलं सहकार्य हे फहद करबेलकर नशा नशा ही क्रिकेटची पडली भुरल विकेटची क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग चला आणखीन एक महत्वाचा सामना सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत चौकार षटकारांची आतिषबाजी वेगवान गोलंदाजी षटकार चौकारांची आतिषबाजी तुफान आणि वेगवान गोलंदाजी बॅट आणि बॉलची जुगलबंदी स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामे संधी अचूक स्कोरिंग छान अंपायरिंग गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा आपण पाहत आहोत मानगाव प्रीमियर लीग 2025 5वं पर्व प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चहू बाजूला दर्दी प्रेक्षक वर्गाने गर्दी केली आहे परंतु व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळणार आहेत नामदार महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदितीताईंचं आगमन थोड्याच वेळांमध्ये होत असताना पाहायला मिळणार आहे याकरिता व्यासपीठावरती असणारी गर्दी इतर मान्यवर वगळता मी थोडी कमी करण्याची नम्रतेची विनंती करेन पहा थोड्याच वेळामध्ये आपले जे लकी ड्रॉचे कुपन्स आहेत ना ते लकी ड्रॉचे कुपन्स आपण बंद करणार आहोत त्याकरिता आत्ताच आपण जर का भाग्यवान विजेते बनायचं आहे तर या केवळ 200 रुपयाच्या कुपनवरती तुम्ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता आणि एवढंच नाही आयोजकांनी 8 दिवसापर्यंत आपण अनाउन्समेंट करत होतो की केवळ बाईक दिली जाणार आहे परंतु त्याच्यासोबत 3 विजेते काढले जाणार आहेत पहिला विजेता जो मात्र फॅनचा राहणार आहे दुसरा विजेता ज्याला होम थिएटर देण्यात येईल आणि तिसरा अर्थात महत्वाचा विजेता ज्याला बाईक दिली जाणार आहे अर्थात 3 पारितोषिकं ठेवण्यात आले 200 रुपयामध्ये यामधलं तुम्हाला एक मिळेल आगमन होत असताना पाहायला मिळतं आहे थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय या व्यासपीठाच्या दिशेने या प्रवेशद्वाराच्या दिशेने आगमन होत असताना पाहायला मिळत आहे आदरणीय
नामदार आदितीताई वर्धा सुनील तटकरे यांचं आगमन आपण पाहत आहोत. महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आणि तथा महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य मंत्री आपण पाहत आहोत. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची रणनागिनी यांचं आगमन आपण होत असताना या व्यासपीठाच्या आणि या स्पर्धेच्या दिशेने पाहायला मिळत आहे. मी विनंती करेन गाड्या आतमध्ये येऊ द्यात. प्रवेशद्वाराच्या समोर असणारे प्रेक्षक वर्ग, प्रवेशद्वाराच्या समोर जे असणारे प्रेक्षक वर्ग वाहन आतमध्ये येऊ द्यात. गाड्यांचा ताफा मैदानाच्या दिशेने आतमध्ये येऊ द्यात. सुस्वागतम. स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी स्वतः नामदार महाराष्ट्र राज्याच्या रणनागिनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदितीताई वर्धा सुनील तटकरे यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. लाडकी बहीण योजना ज्यांनी या महाराष्ट्राला दिली तथा आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव अभिमानाने लावलं जावं याकरिता आदितीताईंनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थानं आदितीताई वर्धा सुनील तटकरे यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. मग महाडमधलं महाप्रलय असू द्यात, इर्शाळवाडीमध्ये झालेलं महाप्रलय असू द्यात, रोहा नगरीमध्ये आलेला पूर असू द्यात, ताई अगदी खांद्याला खांदा लावून सातत्याने प्रत्येक संकटाच्या समयी प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या नामदार आदितीताईंचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. चला सेकंड सेमीफायनलला सुरुवात होईल. मॅचकडे आपण बघतो आहोत. सेकंड सेमीफायनलला आपण पाहतोय स्क्रीनवरती ताईंचं आगमन या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी. पहिला बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू सीमारेषापर्यंत पोहोचेल तद्वर मात्र घेतल्या जाणाऱ्या इथून एकंदरीत आपण धावा पाहतोय. तर 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने अकाउंट ओपन करण्यात येत असताना पाहायला मिळाले. धावलकावरती 2 धावा आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहिलं आघाडीची जोडी मैदानावरती केतन सुतार आणि बंटी पानोलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक वरती केतन सुतार. कोलातला बॉल यावेळेला बॅट आणि पायाच्या मधोमध होता. कबसला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट सुपर हिटच बनला असता. जर नेम लागला असता तर फलंदाजाचा गेमच होता. हा बॉल इथून एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या एकंदरीत 3 बनल्यात. गोलंदाजी मार्क मध्ये सूरज पाशीलकरला आपण पाहत आहोत.
सातत्याने या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक, विजेत्या संघाच्या संघ मालकाला बाईक, त्याच वेळेला लकी ड्रॉच्या माध्यमातून बाईक. यावेळेचा बॉल डावी अशी सोडून जाणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाला दंडित करण्यात आहे. ही एक्स्ट्राची धाव आता कोण खाऊन जाणार या सेमीफायनलच्या मॅच मध्ये भाव, याची चर्चा सातत्याने होते आहे. जिंकणारा संघ 2 हात करेल VC एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट सेमी, जिथे फायनलच्या मॅच मध्ये माणगाव प्रीमियर लीग 2025 5वं पर्व आणि माणगावकर सर्व. यावेळेला खोलात टाकलेला हा बॉल कव्हर्सला केले, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे, परंतु या अगदी बिझी शेड्यूल मधून ताईंनी आपल्याला या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिलेली आहे. एक सर्वाधिक मोठी बाब म्हणता येईल. पुढचा बॉल खोलातला होता, ऑन साइडला टर्न केलाय, मनगट वळवली आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. धाव मिळतील 4. दिल मांगे मोर रन्स मिळाल्यात 4. चौकार. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. चौकार आला. संघाची धावसंख्या 9. 9 ऑन दी बोर्ड. 9ला 0. सध्या घडीला आपण पाहत आहोत. सूरज पाशीलकर गोलंदाजी करतोय. खोलातला बॉल पुन्हा एकदा टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आपला हजर जबाबीपणा वेगाने चेंडूवरती येत असताना तो इथे पाहायला मिळाला मोठ्या शिताफीनं. धावा एकंदरीत 10 बनल्यात. माफक धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. पहा, ज्या वेळेला छोटे खाणे आव्हान असतं ना, त्यावेळेला गाफील राहून चालता कामा नये. ज्या वेळेला छोटे आव्हान राहतं त्याच वेळेला काही ना काहीतरी वेगळं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती घडलंय. यावेळेचा बॉल थेट यस्तांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल. फलंदाज क्रमांक पहिला, 10ला पहिला धक्का लागलाय. बंटी पानवलकर बाद. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे माणगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे, रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. थँक्यू थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. केतन सुतार 4 बॉल 8 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 200चा स्ट्राईक रेट त्याचा इथे पाहायला मिळालाय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये कोणाला इन्व्हाइट करण्यात येईल हे पाहणं फारसं गरजेचं राहणार आहे. कारण आपण नेहमी म्हणतो ना, हिमतीने हारा, हिम्मत कराबी हरू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तो जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. या सामन्यामध्ये तुम्हाला घणाचे घाव सोसावेच लागणार आहेत. महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ फायनल मध्ये 2 हात करेल ना, जो VC एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट. 30 बॉल 37ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 30 चेंडू आणि 37ची गरज. महाराष्ट्राच्या रणरागिणी आणि महाराष्ट्राच्या मंत्री आपल्याला या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. नामदार आदितीताईंची उपस्थिती या स्पर्धेला खरं तर प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ताईंचं आगमन पाहत आहोत फायनल डे मध्ये. आदितीताई वर्धा सुनील तटकरे, मंत्री महाराष्ट्र राज्य. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पारितोषिक आलेत. प्रवीणजी केसरकर साहेब यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. हर्षलजी मुंडे, त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं संजयजी शिंदे आणि उपनगराध्यक्ष मानगावचे आदरणीय रिया रत्नाकर उभारे यांचं देखील आगमन आपण पाहत आहोत. माजी उपनगराध्यक्ष. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 6. हा आलाय षटकार. समोरच्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग उभे आहेत व्यासपीठाच्या अगदी समोर. कृपया करून मागे व्हा.
षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 16, एकच फाईट आणि वातावरण टाईटच झालं. इथे षटकार आलाय चांगला अशोक केतन सुतारच्या बॅटमधून. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. रोशन वालम चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. सिनेमामध्ये जितका कटप्पा महत्वाचा आहे ना, क्रिकेटमध्ये तितकासा टप्पा महत्वाचा आहे. ज्याची दिशा चांगली राहते तेवढ्या संघाची दशा चांगली राहते. आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय रोशन वालम. महत्वाचा सामना आहे. 27 चेंडू 31 ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने केतन सुतारच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेट. डॉट बॉल. हे पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागणार आहेत. धावा रोखावे लागणार आहेत. अगदी त्याच वेळेला 16ला 1 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. शेवटचे काही लिमिटेड ऑफर आहे पहा. 32 कुपन शेष आहेत. ते जर तुम्ही कलेक्ट केला त्याच्यामध्ये 200 रुपयाच्या कुपन वरती तुम्हाला बाईक मिळू शकते. धावफलकावरती 16 आहेत. एक फलंदाज बाद. येणारे 26 बॉल आणि 31 ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत असताना रोशन. यावेळेचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. फलंदाज बाद. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मधली आवाज घुमतय थँक्यू. होय, षटकार आणि चौकार केवळ मानगाव मध्येच आहेत. ते पाहायला मिळाले होते या स्पर्धेमध्ये. 16ला 1 फलंदाज बाद झाला. आता तुटवडा भरलाय. अभिप्रेत असेल कधी येतील ते षटकार आणि चौकार पाहणं. लो स्कोरिंग मॅचला हलक्यात घेऊन चालणार नाही. हा सामना तितकासा हलक्यात घेऊन चालता कामा नये. मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी रोशन वालम करत असताना पाहायला मिळाल्या. 5 बॉलमध्ये 6 धाबा, 1 विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या गोलंदाजा समोर आता फलंदाजी अक्षरशः पडू लागली आहे फिकी. फलंदाज बाद झालाय. विपुल शेठ उभारे साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. ज्यांच्या नावाचा एक स्टँड आपण पाहत आहोत. वेगाने टाकला हा बॉल. पहा, तारेवरची कसरत करावी लागली या गोलंदाजाने. 6 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त केली. रोशनची गोलंदाजी आवडली असेल ना मानगावकर, त्याच्यासाठी टाळ व्हायला काही हरकत नाही आहे. अफलातून गोलंदाजी त्याने केली. 2 षटक संपले. धावफलकावरती 16 आहेत. 24 बॉल 31 ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊयात. एक डीजे कडून मधुर संगीत ऐकू. मनी केला एक प्रयोजन. आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन. थँक्यू. लय डोक्याचं हे आगमन होत असताना पाहायला मिळतं युवा सेना जिल्हा प्रमुख आदरणीय विपुलजी उभारे साहेब, ज्यांच्या नावाचा एक स्टँड देखील आपण पाहत आहोत. साहेब, आपलंही हार्दिक असं स्वागत. 4 स्टँड आपण पाहतोय. अर्थात एका बाजूला महेशजी पवार साहेब यांच्या नावाचा बाळा डीजे स्टँड आपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर लोणेरे विभागामध्ये सर्वाधिक मोठा बाजार अर्थात लोणेरे बाजाराचे सर्वेसर्वा आदरणीय निलेजी केसरकर साहेब यांच्या नावाचा एक स्टँड आपण पाहतो. या मैदानावरती नामदार चषक पार पडला. या मैदानावरती महाराष्ट्र नव्हे तर भारतामधून खेळाडू या मैदानावरती आले. आदितीताईंच्या नावाने स्पर्धा पार पडली गेली. या मैदानाचे सर्वेसर्वा अल्ताफभाई धनसे यांच्या नावाचा स्टँड आपण पाहत आहोत. या वेळेचा बॉल हलक्या हाताने केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क मध्ये सूरज पासीलकर दाखल झालाय. ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे नेहमीच कारनामे आपण पाहतो. धावफलकावरती धावकल जिथे मात्र 17 बनल्या. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे विक्रम. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. अवांतर धाव मिळाली आहे. दोन्ही हात पंचाने केल्यात. समांतर चेंडू इथून आली तर अवांतर धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये येते. अतिरिक्त धावा धावफलकावरती 18 बनल्यात.
वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. सामना संपलेला नाही. प्रत्येक गोलंदाज याच गोष्टीचा विचार करतोय, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ही भावना मनाशी असायलाच हवी. सेमीफायनलची मॅच आहे. पुढचा बॉल, खोलातला चेंडू, यस त्यांचा वेध, दांडी गुल फॉर रिचर्ड डिस्ट्रॉय. मॅचची गोल्डन विकेट हवा काढली आहे या सामन्यामध्ये. हर्षद ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळत होता, बाहुबली स्ट्रोक खेळण्यामध्ये तो माहिरत होता आणि त्याचा काटाच काढलाय केसाने. फलंदाज बाद. मनी केला एक प्रयोजन आता थँक्यू. आदरणीय संगीताताई बक्कम यांचं आगमन पाहतो आहोत आपण, महिला तालुका अध्यक्षा. त्याच वेळेला आदरणीय किशोरीताई हिरवे यांचंही आगमन आपण पाहतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मीडिया सेलचे अध्यक्ष आहेत. आणि त्याच वेळेला ममताताई तोरे यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळतं. नगरसेविका, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती, तिन्ही आमच्या रणरागिणी, ज्यांना विनंती आपण करूयात या व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. पुढचा बॉल ऑन साइडला, केवळ मनगट वळवली, दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलेल का हेही पाहणं तितकंसं गरजेचं आहे. पहिला बॉल सिंगल अर्जित करण्यात येते. नवीन बॅटर मैदानावरती दीपेश पवारला आपण पाहत आहोत. सिंगल त्याच्या बॅटमधून आली. 19 धावा फलकावरती आहेत. जगात लय भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा 19 फेब्रुवारी शिवजयंती संपूर्ण थाटात, संपूर्ण महाराष्ट्रभर आणि नवे तर भारत वर्षामध्ये साजरी करण्यात येते. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षकाला शोधलंय, चेंडूच्या खाली टिपला गेला झेल. फ्री होम डिलिव्हरी होती. झोमॅटो आणि स्विगी पेक्षाही फास्ट झेल टिपला. आणखी एक धक्का, फलंदाज बाद. हे आयोजन लय डोक्याच हे नियोजन क्रिकेट वीरांची लागली हरी. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. व्हॉट अ फॅन्टास्टिक किक फॉर डाऊन अ बाउंड्री लाईन. काय झेल टिपण्यात आलाय. 47चा पाठलाग करायचा आहे. 20 बॉल 28 ची अजूनही गरज राहिली आहे, परंतु झेलाचं कौतुक येथे सातत्याने होईल. बाउंड्री लाईन वरती डाग लगाली, झेल घेण्यात आला. आपला हजरजबाबीपणा इथे दाखवला जातोय. 19ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. 19 धावा फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमधून एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. जणू काय मैदान सोडत असताना हे प्रेक्षक वर्गाला आणि जिथे मात्र संघाला सांगतायत मी निघालो तुम्ही येता ना, असंच म्हणत असताना त्यांनी मैदानं सोडली आहेत. 19ला 4 फलंदाज बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची उपस्थिती प्रार्थना आणि वंदनीय आपण पाहत आहोत. पुढच्या 2 चेंडू नंतर आपण काही काळ सामना थांबूयात. खरं तर ताई क्रिकेटच्या फार मोठ्या जाणकार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती 20ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. तटकरे परिवार संपूर्ण सातत्याने क्रिकेटवरती नितांत प्रेम पाहायला नेहमीच मिळतं. कारण मला आठवतं की ताईंचं भाषण ज्या वेळेला रोयामन नगरीमध्ये चालू असताना ताईंनी आवर्जून मैदानाच्या आतमध्ये आलेल्या षटकार आणि चौकाराचाही उल्लेख केला होता. इथून एकेरी धाव येते. धावफलकावरती 20 बनल्यात. आदरणीय विपुल शेठ उभारे साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय जिथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. सामना बनलाय. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी जिथे आवश्यकता आहे ती 27 धावसंख्येची. 18 चेंडू 27 ची गरज. एक छोटासा ब्रेक आहे. आपण पंचांना विनंती करूयात काही काळ सामना थांबेल. आपण एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. मी विनंती करेन मानगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बक्कम साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते ताईंचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. महाराष्ट्र राज्याच्या रणरागिणी
खरं तर अनेक प्रलय या महाराष्ट्रावरती आणि त्याच या दक्षिण रायगडामध्ये आले आणि ताई सातत्याने या प्रलयकारी समस्येमध्ये आपदांमध्येही सातत्याने ज्यांना आपण पाहिलं, महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदितीताई वर्धा सुनील तटकरे यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. नामदार आदितीताई तटकरे यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आदितीताईंचा आणि हा सन्मान करण्यात येतोय या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष राहुलजी बक्कम साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिवाळा, ताई आपल्या पदम पैशाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. स्वागत करूया सकल दनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. मी ताईंना विनंती करेन की आपण या स्पर्धेला संबोधित करावं. हे सर्व सन्मान्य मान्यवर, अधिक वेळ मी घेणार नाही कारण खूप रंगतदार मॅच इथं सुरू आहे. इंदापूर आणि माणगावची आपला बाजार आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग आम्हाला त्यानिमित्ताने पाहायला मिळते. त्यामुळे अधिक आपल्या सगळ्यांचा मी वेळ घेणार नाही. पण माणगाव प्रीमियर लीगचे सन्मान्य अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व त्यांची कमिटी, सगळ्यांनाच मी या निमित्ताने शुभेच्छा देते. आलेले सर्व टीमचे मालक, सर्व टीमचे खेळाडू यांनाही या निमित्ताने शुभेच्छा देईन. आणि ज्याचा उल्लेख मी ऑप्शनमध्येही केला होता की आलेली प्रत्येक टीम ही आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे आणि आलेला प्रत्येक खेळाडू हा तेवढाच मानाचा खेळाडू आहे. कारण या सगळ्या खेळाडूंमुळेच माणगाव प्रीमियर लीगला एक वलय आणि वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. 5वं यशस्वी वर्ष आहे आणि मला खात्री आहे की दरवर्षी मोठ्यात मोठं आयोजन हे त्यानिमित्ताने इथं होत राहील. अल्ताफदादांचं असणारं हे मैदान हे प्रीमियर लीगसाठी हळूहळू प्रसिद्ध होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढं अशाच पद्धतीनं ते राखीव कसं होत जाईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करूयात. आणि ऑक्शनच्या वेळेला सुद्धा मी एका गोष्टीची या ठिकाणी आपल्याला म्हणजे एक स्पेशल प्राईज म्हणून हमी दिली होती की फायनलच्या ज्या 2 टीम जातील त्यांना आम्ही वानखेडेच्या स्टेडियममध्ये मॅच बघायला आम्ही पाठवणार. आणि त्याचबरोबर जी पूर्ण माणगाव प्रीमियर लीगची कमिटी आहे ती सुद्धा अध्यक्षासहित, अध्यक्ष तर तसंही सगळ्या मॅचेसला असतातच, संस्थापक, पण त्याच्या सहित बाकी कमिटी जी संपूर्ण आहे तर ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीची दर्जेदार इंटरनॅशनल किंवा IPL मॅचच्या निमित्ताने या फायनलच्या दोन्ही टीम्स आणि संपूर्ण कमिटीला आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी हे स्पेशल प्राईज आपण फक्त माणगाव प्रीमियर लीगसाठी देत आहोत. ही ट्रॉफी जर आपण बघितली, त्या दिवशी याचं इनॉग्रेशन आपण केलं. माणगाव प्रीमियर लीगचं एवढं महत्त्व काय तर हे जे क्राऊन आहे ना हे राजाचं क्राऊन असतं आणि जेवढ्या प्रीमियर लीग आयोजित होतात त्या प्रीमियर लीगमधला राजा कोण हे या क्राऊनमधून आपल्याला लक्षात येतंय. त्यामुळे तुमचा हा क्राऊन अबाधित राहावा अशीच मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते. सर्व खेळाडू आणि दोन्ही या इथं टीम्स ज्या आहेत, मला वाटते सेमीफायनलची मॅच चालू आहे ना, दोन्ही टीम्सला शुभेच्छा देते. आणि पुढच्या दोन्ही सेमीफायनलच्या एक जी सेमीफायनलची मॅच असेल, फायनलमध्ये जे जातील त्यांनाही मी या निमित्ताने शुभेच्छा देते. सर्व टीम ओनर्स जे या सगळ्या टीम्सवर मेहनत घेत आहेत त्या टीम ओनर्सचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करते. शेवटी खेळाडूंना आणि टीमला ताकद देण्याचं काम हे टीम ओनरकडनं होत असतं. त्यामुळे चांगल्यातल्या चांगल्या खेळाडूंना तुम्ही माणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा वाव देताय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार. आणि माणगाव प्रीमियर लीगचे यंदाच्या प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्यांची संपूर्ण कमिटी, संस्थापक, त्यांचे तहयात सदस्य पण आहेत का ह्याच्यात? कार्याध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत, तहयात सदस्य नाहीत ना? हे चांगलं. पण त्यांना सगळ्यांनाच मी या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर ताईंनी वेळात वेळ या स्पर्धेला दिलेला आहे आपल्या बिझी शेड्यूलमधून. मी मॅच चालू करण्यासाठी विनंती करेन, पंच चला सामना सुरू होऊ द्यात.
मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. सामना रंगात आला. अगदी चांगल्या दर्जाचा सामना निश्चित पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि विजयासाठी जिथे अजूनही आपण पाहिलं ना तर आवश्यकता राहिली 18 बॉलमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 27 ची गरज. सामना बनेल 20ला 4 फलंदाज बाद झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मानगाव प्रीमियर लीग आपण पाहिलं तर आज भाग्यवान समजेन मी या संपूर्ण आयोजन समितीला. ताईंची उपस्थिती फायनल डे मध्ये, ताईंची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून ऑक्शनच्या डेलाही आपण पाहिली होती. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आलाय. शुभम मशिलकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 27 ची गरज. 18 बॉल 27 ची आवश्यकता. यावेळेचा बॉल खाली राहिलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धाव आणि धाव, रन आणि रन, बॉल आणि बॉल सस्पेन्सने भरलेला आहे. क्षण आणि क्षण इथे लढवला जाणार आहे. खरं तर एकनाथ माळी असते ना तेही म्हणाले असते आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात आलाय. सामना रंगात आला मैदानाच्या आतमध्ये. हा डॉट बॉल येतोय. 17 चेंडू आणि 27 ची गरज. 17 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप हे सांगण्याचा प्रयत्न पंचाने केला. ही लेग बाईज मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलकावरती धाव वधारेल. 21 आल्यात. ऍक्शन रिप्ले पहा. फलंदाज जास्तीचा बाहेर निघाला होता आणि मला तर वाटतं फ्रेम मध्येही नव्हता. पंचाने एक्झॅक्टली एक योग्य निर्णय दिलाय. बॉलचं डिरेक्शन पाहिलं. पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, लिगल डिलिव्हरी, बॅटला बॉल स्पर्श झालेला नाहीये ना, या साऱ्या गोष्टीची शहानिशा करण्यात आली. 21ला 4 फलंदाज बाद झालेत. 21ला 4. पुढचा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलणार. या सामन्याचं चित्र आता विचित्र होणार. रन्स आला 4. आला चौकार. पार यशाचा घातलाय घाट आणि उभा केला या सोहल्याचा हा ठाट. आडगावचा भाई होऊ दे जरा उशीर, सोडतो सुका तुधीर, रात संपदा पहाट होईल पुन्हा. दीपेश पवार या खेळाडूला लढावं लागणाऱ्या लढवई या वृत्तीने शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. धाव फलकावरती 25 बांधल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. येणारे चेंडू राहिलेत ते 15 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहा, मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता. इथे आगीचे निकार आहेत. फुंकर मारूनच पाऊल टाकावं लागणार आहे. धावा सहजासहजी मिळणार नाही आहेत. कष्ट करावे लागतील, कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. धाव फलकावरती धावा स्थिरावल्यात. 25ला 4 बाद. येणारे 14 बॉल आणि विजयासाठी जिथे अजूनही आवश्यकता आहे ती 22 धावसंख्येची. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग झालाय. प्रॉपर कनेक्शन, फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. हा षटकार. जाधवानी दिली या हात कला मजाचा नंदुशेट वाढवल डीजे बालाचा. षटकार येत असताना आपण पाहत आहोत संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने पुढे सरकेल. धाव फलकावरती 31. यावेळेला सॉफ्ट हँड ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक घेतोय. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. उदयजी डाल साहेब, अविनाशजी नलावडे साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत. त्याच वेळेला कार्य अध्यक्ष सुवर्णताई जाधव यांचंही आगमन आपण पाहत आहोत. सिंगल आली. 32 धावा धाव फलकावरती आहे. 4 फलंदाज बाद. 12 चेंडू. 15 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. 12 बॉल 15 ची गरज. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. असा गेलो नाही असा आलो. थँक्यू. दीपेश साठी कॅश प्राइज आले 1000 रुपयाचं. उदयजी ढाल साहेब यांच्या माध्यमातून. केदारजी जाधव संपर्क साधा. धाव फलकावरती 32ला 4. 32ला 4 फलंदाज बाद. शुभमचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतो. अपील. एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली होती. जिथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा बनल्यात तर 32. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. या 15 धावा बनवणं ही साधी सोपी बाब राहिलेली नाही आहे. या सामन्यामध्ये कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच आणि निश्चितच इतिहास घडवतो.
पहा प्रेक्षक वर्गाची गर्दी, गुलाबी थंडीमध्येही वातावरण गरमागरम करणारा हा गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, सादिकचा हा चेंडू कमी गतीचा, भ्रमामध्ये टाकणारा, चकित करणारा, आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चेंडूने घेतली गरकन गिरकी, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, डॉट बॉल आलाय. सस्पेन्सने भरलेला सामना मैदानाच्या आतमध्ये. 32ला 4 बाद. येणारे चेंडू आता राहिले ते 10 मध्ये 15ची आवश्यकता. पुढचा बॉल, दीपेश पवार 8 बॉल 12 वरती खेळतोय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू. थया थया नाचवलं या गोलंदाजाने फलंदाजांना. जणू काही लेझिम डान्स इथे पाहायला मिळतोय की काय. प्रत्येक डॉट बॉल टाळ्यांचा कडकडाट होत असताना इथे पाहायला मिळालाय. येणारे 9 बॉल आणि 15ची गरज. ऍक्शन रिप्ले पहा. हा लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघाला. दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर पाहायला मिळालाय. येणारे 9 चेंडू आणि 15ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15ची गरज. न हारता, न थकता, न थांबता. कधी कधी प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब देखील हारतं. आज प्रयत्न चांगले आहेत या खेळाडूचे. सादिक, खोलातला बॉल होता, यावेळेला ऑन साइडला केल्यात. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येईल का. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. OUT सौरभ सुर्वे बाद. मंगूच्या धूची साथ नी आवाज आहे जोरात. रायगडचा सुपरस्टार अनिल केसरकर दमदार. खरं तर सादिकने फलंदाजी देखील केली होती. सादिक परदेशी, फलंदाजी चांगली त्याने केली होती. या षटकामध्ये अद्याप 1 धाव त्याने खर्च केली आहे. एकंदरीत पाहिलं तर धाव फलकावरती 33 धाव फलकावरती आहेत. 22 धावांची खेळी सादिकने पूर्वार्धामध्ये केली होती. आज तो एकटाच लढतोय. किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बस असंच म्हणत असताना हा खेळाडू एकटाच लढतोय. जणू काय प्रतिस्पर्ध्याला सांगतोय, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला, ही कोणतीही विंत नाही. कोणताही खेळाडू याला अडवायला तयारच नाहीये. एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये सादिक परदेशी. 4 बॉल मध्ये 1 धाव दिली आहे. 8 बॉल 14ची आवश्यकता. डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न, पुन्हा पलटलेत. धावा धाव मैदानाच्या आतमध्ये. इथून तिथे, तिथून इथे. फेका फेक इथे पाहायला मिळते. धावा आल्यात त्या 2. सामन्याला पुन्हा एकदा रंजकता आली आहे. 7 बॉल 12ची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. आता तूच काहीतरी कर भावा, असं संघाचे साथीदार सादिकला म्हणत असतील. कारण हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती जर काही यदा कदाचित मोठा फटका आला तर मॅचचं रूपडं पालटेल. 35ला 5 फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय मानगाव प्रीमियर लीग 2025 5वं पर्व. स्पर्धा आणि मॅच आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये मित्रांनो. 5 बॉल आणि आता मात्र 7 बॉल आणि 12ची गरज. यावेळेला यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. या षटकामध्ये सादिक परदेशीने केवळ 3 धावा खर्च केल्या. विकेटचा रकाना भरू शकला नाही, परंतु सामन्यामध्ये मॅच मध्ये घेऊन आलाय तो संघाला. येणारे 6 बॉल 12ची गरज. एक ब्रेक घेतोय. डीजे कडे जाऊयात, मधुर संगीत ऐकू. हे मानगाव तालुक्याची एक शान, मानगाव प्रीमियर लीग छान. चौकार मनगाव मधली आवाज घुमतोय रायगडमध्ये. येस येस येस, थँक्यू सो मच डीजे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत ते म्हणजे AB वॉरियर्स या टीमच्या ढगाळमध्ये. काय वाटतं, मॅच जिंकेल का? मॅच संपली नाहीये, परंतु प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगले सुरू आहेत. सादिकची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आहेत. आणि MPL स्पर्धा आवडली आहे का? चांगला पण पाहतोय, प्रतिसाद मिळतोय, परंतु मॅच इम्पॉर्टंट आहेत. जाऊ पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सर, धन्यवाद. सादिक परदेशी जणू काही तो असंच म्हणाला, मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि जिंकून घेतलं सारं काही. अशाच प्रकारचा खेळ त्याने साकारला. आता येणारे उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी 12ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 12 धावा. मैदानाच्या आतमधील ही मॅच आणि ही स्पर्धा आवडली असेल तर माझ्या मागून एकदा जोरदार म्हणा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज कमी आला, पुन्हा एकदा म्हणा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की.
मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू आता शेष राहिलेत पुढचे 6 बॉल 12ची आवश्यकता. चहूबाजूला जिथे नजर जाते तिथे गर्दी गर्दी आणि गर्दी. प्रेक्षक वर्ग जेवढे दर्दी आहेत ना त्यांनी गर्दी केली आहे. आता प्रेक्षक वर्गाला काही ऐकायचं नाहीये, केवळ स्कोर काय झाला. एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी मेला, तो टीडी वरतून उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला. या मॅच मध्ये असाच प्रकार पाहायला मिळणार आहे. आता स्कोर काय झाला ना हे प्रत्येकालाच ऐकायचं आहे. पुढचे 6 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 12ची गरज. तब्बल आपण पाहिलं ना 3000 प्रेक्षक वर्गात थेट प्रेक्षेपण पाहतो या स्पर्धेचं. लाईव्हच्या माध्यमातून जुळलेत. चहूबाजूला प्रेक्षक वर्गाने गर्दी आणि गर्दी केली आहे. विक्रम मोडीस काढते ही स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती निखिल साखळे दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती निखिल साखळे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील, सिंगल कंप्लीट. 5 चेंडू आणि आता मात्र 11ची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चित्त थरारक लढत, रोमांचकारी, रोमहर्षक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. मानगाव प्रीमियर लीग 2025 5वं पर्व. सुपर डुपर हिट झाली ही स्पर्धा. ऍक्शन रिप्ले पहा. ज्या रीतीने हा बॉल डिलिव्हर केला होता, वेगाने टाकला, उजव्या पायावरती हा बॉल लागला. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप होता. चांगली गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. क्षण आणि क्षण सातत्याने एकत्रितपणे येत असताना या खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण इथे प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी दडलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निखिल साखळे सज्ज होईल. 36ला 5 बाद आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. सामन्याचं चित्र विचित्र बनायला वेळ लागणार नाहीये. धावा आल्यात तर 2. 4 चेंडू आणि 9ची आवश्यकता. 2 अक्षरांचा असणारा लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नशीब आणि हे पालटण्यासाठी करावी लागते मेहनत. आणि ती मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सहजासहजी दिला जात नाहीये. प्रतिस्पर्धी ही कच्च्या गुरुचा चेला नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची लढत आपण पाहतोय. 13 बॉल 17 वरती दीपेश पवार खेळतोय. पवारचा वार अद्याप पिका गेलेला नाही. पवार मैदानाच्या आतमध्ये नावातच सर्व काही आहे. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू. यष्टीरक्षकाचा वेग घेतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवू इच्छितो यावेळेला. अर्थात दीपेश पवार रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद होईल. संघाला 6वा धक्का लागलाय. येणारे आता चेंडू राहिले ते एकंदरीत 3 बॉल 9ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊ, पुन्हा देऊ. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. आता जिथे नजर जाते ना तिथे प्रेक्षक वर्गाने गर्दी केली आहे. मला आता असं वाटतही नाही की कोणाला सांगावं इकडे सरका तिकडे सरका, कारण आता प्रत्येकाला मॅच पाहिजे. जे झोपले होते ना ते उठून बसले आहेत. जे बसले होते ना ते आता उठून उभे राहिले आहेत. आणि जे उभे होते ना ते आता मात्र टाचांवरतून चौड्यावरती आल्यात. प्रत्येकाने ज्याची नखं आहेत ना त्याला म्हणेन मी दादानो तुमचा हात पहिला खिशात घाला, नाहीतर नखं कुरतडाल. अशा दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना दर्जेदार बनला. येणारे 9 जिथे 3 बॉल 9ची आवश्यकता. ही गर्दी तुम्ही प्रेक्षक वर्गाला पाहताय. मेगा स्क्रीनवरती पहा. चहूबाजूला प्रेक्षक वर्ग इथे दाखवण्यात येतात. 3 चेंडू आणि 9ची गरज. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा निखिल सज्ज होईल. यावेळेचा बॉल वातावरण टाईट केलं या फटक्याने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार चौकार मनगाव थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. आता आम्ही आलेलो आहोत माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. काय वाटतं मॅच कोण जिंकेल हे सगळं महत्व आहे. अगदी वेळेवरती आज षटकार आला आणि आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा जोरात आवाज आला पाहिजे. माऊली एंटरप्राइज इंदापूर. सोबत टू कम बॉक्स. परिस्थिती बदलण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते. या खेळाडूची मनस्थिती पाहना, माइंडसेट काय आहे या खेळाडूचा. मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी स्ट्राईक स्वतःकडे घेतली रुपेश पवार. त्याने वार केला, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, षटकार ठोकलाय. षटकार येत असताना पाहायला मिळतोय पवारच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल स्ट्रोक त्याने बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. 44ला 6 बाद झाल्यात.
2 चेंडू आणि आता मात्र 3ची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. असा सामना होणं नाही, अशी स्पर्धा होणं नाही. 2 चेंडू आणि 3ची गरज. पुढचा बॉल निखिल पुन्हा एकदा सज्ज होत असताना 2 बॉल 3. 2 चेंडू 3ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थांबा थांबा, सामना संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड घेत असताना फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 2ची गरज. 1 चेंडू आणि 2ची गरज आहे. 1 चेंडू आणि 2ची आवश्यकता. ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आता टीव्ही बंद करा. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना पाहू नका. येणारा 1 बॉल 2ची गरज. फलंदाज बाद. डीजे चौकार मनगावमध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव. रुपेश पवार स्ट्राईक एंड वरती आला. 1 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे. आपली किंमत त्याच वेळेला जगाला कळते ना ज्या वेळेला आपण हिंमत दाखवतो. आज या खेळाडूची किंमत काय आहे आणि तो कशी हिंमत दाखवणार हे पाहणं गरजेचं आहे. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला उजव्या बाजूला असणारे प्रेक्षक वर्ग थोडेसे बाजूला सरका. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणारे प्रेक्षक वर्ग थोडेसे बाजूला सरका. सामना पाहायचा आहे. 1 चेंडू आणि 2ची आवश्यकता. हा सामना 4000 प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून जुळलेत. या सामन्याची सुपर ओव्हर किती जणांना पाहायची आहे? सुपर ओव्हर पाहायची आहे का? 1ला 1 आली तर सुपर ओव्हर होणार आहे. सुपर ओव्हर मला पाहायची आहे बाबांनो. अद्याप सुपर ओव्हर झालेली नाही आहे. मी सकाळपर्यंत जागायला तयार आहे. सुपर ओव्हर या सामन्यामध्ये पाहायची आहे. 1 चेंडू आणि 2ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 2ची गरज. सामना पहा रंगात आलाय. रंगात आणि ढंगात आलेली ही मॅच पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 2ची गरज आहे. मानगाव प्रीमियर लीग हा विजय या मानगाव प्रीमियर लीगचा. विजय या स्पर्धेचा. विजय या आयोजकांचा. येणारा 1 बॉल 2ची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या होत्यात. 1 चेंडू 2ची आवश्यकता. सिंगल आली. सुपर ओव्हर होते की काय? थांबा थांबा. होय सुपर ओव्हर. सुपर ओव्हर. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. मॅच टाय. सामना बरोबरीत आलाय. मॅच टाय झाली आहे. मी विनंती करेन अगदी त्याच वेळेला आदितीताईंचे जी काही गाड्या आहेत मी त्वरित मैदानाच्या दिशेने गाडी येऊ द्यात. आपल्यामधून रजा घेत आहेत. खरं तर ताईंनी वेळात वेळ अमूल्य वेळ आपल्याला या स्पर्धेला दिला. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिल्या आपल्या बिझी शेड्यूल मधून. त्यांना आपण आभार मानतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला गाड्या येण्यासाठी जागा द्या. स्टेजच्या समोर अगदी प्रवेशद्वार मोकळा करा. चला सगळे कमिटी मेंबर्स आपण या. आपण एक ताईंसोबत एक फोटो घेणार आहोत. त्यानंतर आपण इथून पुढे सुपर ओव्हरला सुरुवात करणार आहोत. चला सगळे मानगाव प्रीमियर लीगचे शिलेदार विनंती असेल आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपण एक ताईंसोबत फोटो घेणार आहोत.